झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण या मुंबईतील वांद्रे स्थित कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडीतर्फे मोर्चा धडकला। या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोनी यांनी केलं। या मोर्चाच्या प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या त्यामध्ये रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, भाडे थकबाकीची तात्काळ भरपाई करण्यात यावी, गैरवर्तन करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी, झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे, एसआरए प्राधिकरणाने प्रकल्पांची प्रगती सुस्पष्टपणे जाहीर करावी, बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतला आळा घालावा आणि गरज असल्यास शासनाने प्रकल्प ताब्यात घेऊन स्वतः कारवाई करावी। अर्थात 1995 मध्ये एसआरए झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना झाली आणि यामध्ये मुंबई हा इलाखा मुंबईमध्ये असणाऱ्या झोपडपट्टींचं पुनर्विकास करण्याच्या योजनेचा प्रारंभ झाला। 40 लाख झोपडपट्टी वासियांना आता जवळपास 30 वर्षामध्ये केवळ 2 लाख लोकांनाच याचा आतापर्यंत लाभ मिळू शकलेला आहे। याचा अर्थ फक्त 10% लोकच या योजनेचे लाभार्थी झालेले आहेत, कारण ही योजना वर्षानुवर्ष रखडलेल्या आहेत। क्लस्टर योजनेमध्ये एकूण 3000 पेक्षा अधिक क्लस्टरचा यामध्ये समावेश होता। अजूनही 2500 पेक्षा अधिक क्लस्टरांचं पुनर्विकास किंवा पुनर्निर्माण बाकी आहे। यामध्ये अनेक अडथळे आलेले आहेत, परंतु मुंबईमध्ये काही किलोमीटर दूरपर्यंत पसरलेल्या झोपडीवासियांना एक चांगलं घर मिळावं, त्यांना आरोग्याच्या काही सुविधा किंवा अम्युनिटीज मिळाव्यात, या अनुषंगानं एसआरएची निर्मिती झाली। परंतु यामध्ये एफएसआय म्हणजे ज्याच्यामध्ये फ्लोर इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये डेव्हलपरला किंवा विकासकाला अधिकची जागा मिळून त्यांना इमारती तयार करून त्या अधिकचा एफएसआय विकत घेऊन त्यावर बिल्डिंग तयार करून त्या विकण्याचा त्यांना जो काही राईट्स मिळाला त्यातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय झाला। परंतु मूळ जे झोपडवासी आहेत त्यांना मात्र याचा लाभ केवळ 10% पर्यंत झालेला आहे, कारण 40 लाखापैकी केवळ 2 ते 2.5 लाख लोकांनाच याचा लाभ झालेला आहे। त्यामुळे या संदर्भात एसआरए योजनेमध्ये अनेक बाबी झालेल्या आहेत। यामध्ये ज्या ठिकाणी या वसाहती आहेत त्या वसाहतींमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले, अनेक बिल्डर्सनी त्यामध्ये प्रवेश केला आणि बिल्डरांच्या स्पर्धेतूनही स्थानिक वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्येही आपसातले संघर्ष सुरू झाले। दुसऱ्या बाजूला ती मुंबईतील जी झोपडपट्टी होती जी पसरलेली होती काही किलोमीटर पर्यंत, ती जाऊन एक उभी झोपडपट्टी आली असा प्रकारचाही आरोप या योजनेच्या अनुषंगानं होतो। परंतु आता या योजना खूप रखडलेल्या आहेत, अनेक योजनांमध्ये अजून काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे यातून ज्या लोकांना काही वर्षासाठी अवघ्या 2 वर्षांसाठी भाडे देऊन इतरत्र राहण्याची व्यवस्था जी बिल्डरांच्या मार्फत करण्यात आली होती, त्याला कित्येक वर्षे उलटून गेल्यामुळे त्यांना दिलेलं भाडं हे थकबाकी झालेलं आहे। अशा अनेक समस्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आज वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकला। त्यामुळे कदाचित या मोर्चानंतर या विभागाला जाग येईल आणि 40 लाख झोपडपट्टी वासियांचं जे पुनर्वसन करण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्याची सोडवणूक करण्यासाठी कदाचित व्यवस्थेला प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा या वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या धडक मोर्चातून करूया। बघूया या मोर्चाने किती जाग या प्रशासनाला येते।